राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लग्न सराईचा सीजन चालू आहे। तर अशाच लग्न सराईच्या सीजनमध्ये आमच्या धामणवन गावामध्ये एक मांडवाचा कार्यक्रम आहे। तर त्या मांडवाच्या कार्यक्रमाला आपण जाणार आहे आणि त्या मांडवाच्या कार्यक्रमाला बैलगाड्या पण आहेत आणि लेझिम पथक पण आहे आणि कांबडावणं नृत्य पण आहे। तर थेट आपण जाणार आहे मांडवाच्या कार्यक्रमाला आमच्या गावामधील धाराच्या वाडी या ठिकाणी। तर तुम्ही मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा। व्हिडिओ एकदम धमाकेदार होणार आहे। आता सध्या मिरवणुकीचा कार्यक्रम चालू आहे आणि सगळं संपल्यावर हळदीचा पण कार्यक्रम राहणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा मित्रांनो।
पुढे नाही जाणार गाडी नाही आहे ना जाऊ द्या पुढे डायरेक्ट जाऊ द्या गाडी जाऊ द्या थांब स्वागतम आलेल्या सर्व पाहुण्यांचं बारामती परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत ही बारामती परिवाराच्या विनंतीस मान देऊन उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचं बारामती परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत सर्व पाहुणे मंडळांना विनंती आहे सर्वांनी मंडपामध्ये स्थानपन्न व्हायचे आणि राहिलेले जे पाहुणे मंडळ त्यांनी फेटे बांधून घ्यायचे फेटेचा कार्यक्रम तर चालू आहे फेटे सर्वांनी बांधून घ्यायचे या ठिकाणी वैभवदा बारामती यांचे चिरंजीव विशाल यांच्या मांडवाचा कार्यक्रम चालू आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार चिरंजीव लांबे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना स्वागत या ठिकाणी कामगारांना नृत्य चालू आहे ते सर्वांनी त्याचा आनंद घ्यायचे सर्व पाहुणे मंडळी आलेल्या सर्व पाहुण्यांचं बारामती परिवारातर्फे हार्दिक स्वागत बाकीच्या पाहुणे मंडळींनी खाली बसून घ्यायची खुर्च्या टाकलेले या ठिकाणी चिरंजीव विशाल यांच्या लग्न मांडवाचा कार्यक्रम या ठिकाणी आणि तो कार्यक्रम या ठिकाणी आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय चिरंजीव लांबे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय। या कार्यक्रमामध्ये आवर्जून उल्लेख करावा अशी गोष्ट अशी की जी आपली आदिवासी परंपरा होती आदिवासी कला होती ही कला लुप्त होत चालली होती नष्ट होत चालली होती या कलेसाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक उजाळा दिला त्याला प्रोत्साहन दिलं अशा स्वरूपाची ही कला कांबडा नृत्य त्याचप्रमाणे लेझिम नृत्य हेही या ठिकाणी आपल्या कलाकारांकडून सादर होणार आहे। तरी उपस्थित सर्व आप्तेष्टांना विनंती आहे की आपण खाली बसा जेणेकरून ही कला सर्वांना या ठिकाणी भरपूर जण आलेले आला ही कला पाहता यावी अशा दृष्टीनं आपण आपल्या तालुक्याचे लाडके आमदार कार्यसम्राट आमदार
हे पहा, या ठिकाणी महिला उभ्या आहेत. कृपया तुम्ही खाली बसा, जेणेकरून पाठीमागच्यांना सुद्धा या कलेचा आस्वाद घेता येईल. सर्वांना विनंती आहे की आपल्या पाठीमागे सुद्धा कोणीतरी उभा आहे, या दृष्टीने खाली बसा. हॅलो, या ठिकाणी आज आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, त्याचप्रमाणे बारामती परिवाराच्या वतीनं आदरणीय लांबटे पोहोचू शकला, यासाठीचं खास श्रेय तरुण वर्गासाठी खास करूनच. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या व्यसनामध्ये अडकू नका. 10 लाखाची व्यायामशाळेचं साहित्य दिलेलं आहे आणि तरुण वर्गाला निश्चितच व्यसनाकडे जाण्यापेक्षा शरीर घडवण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा प्रकारचं साहित्य या ठिकाणी पोहोचलेले आहे. थोड्या दिवसामध्ये त्याचं देखील आपण आणि भविष्यामध्ये मुलांसाठी वाचनालय देणार आहे. साहेबांच्या वतीनं मी आपणा सर्वांना कळकळीची विनंती करतो की मित्रांनो, आपलं हे आयुष्य खूप मोलाचं आहे. कुठल्याही प्रकारच्या व्यसनांमध्ये न घालवता आपण शरीर घडवा, व्यायाम करा, व्यायाम घडवून त्याचप्रमाणे आपलं ज्ञान वाढवा. ज्ञान वाढवण्यासाठी तुम्हाला आवश्यक असणारं वाचनालय देखील थोड्या दिवसामध्ये आपण आमदार साहेबांकडे मागणी करणार आहोत आणि नक्कीच मला खात्री आहे की ते देखील आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कसर न करता ती इच्छा देखील आपली पूर्ण करणार आहे. त्याचबरोबर आपल्या सार्वजनिक युवा सोहळ्यासाठी आपल्या वाड्या वस्त्यांमध्ये साहित्याची कमतरता असतेच आणि याही वाडी वस्तीमध्ये तशी कमतरता होती, या गावामध्ये देखील होती. थोड्या दिवसामध्ये आपण त्यांच्याकडे ते प्रपोजल दिलेलं आहे. जवळपास 3 ते 5 लाखाचं स्वयंपाकाचं साहित्य सुद्धा आपल्यापर्यंत थोड्याच कालावधीमध्ये पोहोचणार आहे. सांगा मित्रांनो, आजपर्यंतचा काळ बघितला तर अगदी अल्पावधीमध्ये साहेबांना त्या ठिकाणी मी हार्दिक असं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर त्यांच्या समेत आलेले त्यांचे जे सर्व कार्यकर्ते आहेत, आपले मित्र आहेत, या सर्वांचं देखील या परिवाराच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. यानंतर या ठिकाणी भैरवबुधा बारामध्ये यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं मांडवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये आपल्या धामणमध्ये संपन्न होत आहे आणि यातून खरं तर या परिवारानं आपल्या आदिवासी संस्कृतीचं जे प्रदर्शन केलंय, एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा सगळ्यांना. खरं तर मधल्या काळामध्ये मांडव डहाळे ही संस्कृती लोप पावत आली होती, पण आज आपले आदिवासी पथकं, कांबडा नृत्य, घोडला नृत्य, त्याचबरोबर महाराष्ट्राची लोकधारा, यातून जी पोहड्याची सोंगट, ही सगळं सादरीकरण, यजमानचं सादरीकरण झालं आणि मोठा असा कार्यक्रम संपन्न होत आहे. सरांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये माझ्या कामाचा उल्लेख केला. खरं तर बांधवांनो, तुम्ही मला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करून आपण प्रत्येक गावामध्ये, म्हणजे मी तर सांगत असतो का ज्या गावामध्ये मला काम नाही माझं, तर त्या गावातून मला मतं देऊ नका. म्हणजे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडीत काम करण्याचा मानस मी ठेवला आणि ती कामं आपण पूर्ण केली. भविष्याच्या काळातही खूप मोठं काम आपल्याकडनं होईल. या निमित्तानं आदिवासी समाज मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहे. त्यामुळं प्रकर्षानं तुम्हाला सांगावं लागेल की 1976 पासून धनगरांची आणि आदिवासींची लढाई सुरू होती. धनगर आदिवासींमध्ये घुसू पाहत होते. या वेळेला आम्ही सगळ्यांनी 2023-24ला वकील एका वेळेला जेव्हा केस उभी करायची तर त्यावेळेला 15 ते 20 लाख रुपये घेत होता आणि आम्ही सगळे आमदार एकत्र आलो, आपल्या आदिवासी संघटना एकत्र आल्या आणि धनगरांच्या विरोधातली लढाई. आज पाहत असाल की खरं तर राजकारण दारू पाजून करणं खूप सोपं आहे, पण तो मार्ग मी स्वीकारला नाही. मी सांगितलं की दारू बंद करा.
संतोष बोटे साहेबांचे नेते वागचौरे सर, भगवान राहुरे, गोरख मोहंडुळे, लक्ष्मण कोपतरे, बैलगाडी शर्यतीवाले, अशोक सोनवणे धामणवन, PSI राजूर पोलीस स्टेशन हे सुद्धा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. त्या सर्वांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. तसेच आलेले सर्व पाहुणे मंडळी, गावकरी मंडळी, महिला मंडळ या सर्वांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. सर्वांनी सत्काराचा स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. जे कोणी पाहुणे मंडळी फेटे बांधायचे राहिले असेल त्यांनी फेटे बांधून घ्यावेत. सर्व तरुणांना विनंती आहे, कुठलाही पाहुणा हे पहा, सर्व पाहुण्यांना विनंती आहे, हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच आपण जेवणासाठी बसणार आहोत. वाढते मंडळाला देखील सूचना आहे की आपण सर्वांनी वाढण्यासाठी सज्ज राहायचे. स्टेजकडं आणि आता मला जेवण चालू होईल. ताटावरी मोठ्या पाटावरी शाल बाहुला
हे पहा तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे की कृपया खुर्ची आपण काढूया. या ठिकाणी जेवणासाठी बसून घ्यायचे, जेवणाची साहित्य सुद्धा लगेच तयार ठेवायचे. हळदीचा कार्यक्रम स्टेजवर चालू राहील. आपण एका रांगेनं किंवा बाजल्या बरं चला खुर्च्या बाजूला घ्या, तिथं नका अडचण ठेवू. ज्यांना जागा भेटणार नाही त्यांनी दुसऱ्या पंक्तीला बसायचे. 2-3 पंक्ती होणार आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनीच बसून घ्या. बाकीच्या राहिलेले जे गावकरी आहेत ते नंतर दुसऱ्या पंक्तीला बसतील. पहिल्यांदा पाहुणे मंडळीला बसू द्या. थंडपेय मट्टा म्हणून जे असतं पेयसाठी आहे. कृपया ते ग्लास सांभाळून ठेवा आणि मट्टा आपल्यावर पोहोचल्यानंतर त्याची नासधूस होणार नाही, कदर लावणार नाही, अशा पद्धतीने त्याला चांगल्या प्रकारचा